पोटात काय टाकावं आणि डोक्यात काय टाकावं हे ज्याला कळालं नाही त्याने कितीही माळा घातल्या नाही ना महाराज. पोटात आणि डोक्यात ज्याला योग्य वेळेत आणि योग्य वयात टाकता आलं परफेक्ट झाला. ज्याला पोटात काय टाकावं हे कळा ना, येड्या झालेल्या कोंबड्या काय खातो त्या ते म्हण तेवढी ताकद येते ताकद दांडात असावी का डोक्यात असावी हो साहेब. हेअरस्टाईल का हेडस्टाईल पोरग असं फार डंडळीची खंडळ बरमुडवर हिंडत साऱ्या गावात. पक्की येडी पैदा झाली ती. महाराज बापाकडे डीएनए स्टँडर्ड लागतो. जो बाप आहे ना या बापाकडे ब्लडची शुद्धता लागते. बायोलॉजी जाणणारे लक्षपूर्वक आहे का. जिथं बापाची बेजाची शुद्धता आहे तिथं मुलं मुली स्टँडर्ड आहेत. जिथं बापाचं बेजाची शुद्धताच नाही तिथं मुलंही तसेच आणि मुलीही तसेच. मुली बी तेरे बिन जिया नाही लाग मेरा राजा. मुली महाराज पोरं सुद्धा हो. ज्या घरामध्ये बापाकडे कर्म शुद्ध नाही, ज्या घरामध्ये बापाकडे आहार शुद्ध नाही, ज्या घरामध्ये बापाची संगत आणि पंगत शुद्ध नाही, बाप महत्वाचाच आहे. बाप मोठाच आहे. महिला आईपेक्षा बाप मोठाच आहे. पक्षामध्ये सुद्धा कर्तृत्व बापाचं आहे महाराज. चिमणा घरट विणायला मदत करतो. तुम्हाला गरुड माहित आहे. गरुड गरुड पिवळा पितांबर केसा गगणी झळकला. गरुडावर बैसुणी माझा कैवारी आला. ये ओ विठ्ठले माझे माऊली. महाराज गरुड आणि गरुडाची पत्नी ती माहित आहे का. आता मी आलेलो मै बायको आलेली तुम्ही काय म्हणता होय कल्याण बाबा. महाराज ये आणि महाराजीनं बी. हा तसं गरुडाची हा मला हेच म्हणायचं. गरुडाची गरुडीन बरोबर आहे. ऐका बरं का. ती गरुडीन पक्षीनी ज्यावेळेस वयात येते ना वयात लग्नाच्या त्यावेळेस तिच्या ते चोचीतनं ते विशिष्ट प्रकारचा आवाज काढते. तिथं 10-12 गरुड एकत्र येतात. मग ती आपल्या नवरा निवडताना साथीदार निवडताना परीक्षा घेते. ती ते आपल्या पुरीवर नाही जेपरा बापरा दिसला नाही मोटरसायकल असं बसलं. लेंड आहे म्हणून मोठ्या घरातली पोरं सुद्धा आणि पोरी सुद्धा वारकरी संप्रदायातल्या योग्य वळणाचे पोरं सुद्धा आणि पोरी सुद्धा जीवन आनंदाच जगणार आहे. आनंदाच जगणार आहे. आणि म्हणून जगत असताना ती गरुडीन आपला साथीदार शोधते ना. एक 10-12 गरुड जमा होतात आणि ती आपल्या मालकाची परीक्षा घेण्याकरता महाराज अंगठ्या एवढ्या जाडीची काडी चोचीच पकडते आणि वर उडत जाते. गरुड म्हणजे असं सांगतात स्पीड जवळजवळ त्याचं नाही. त्याची उडण्याची भरारी 2-3 हजार फूट असतील. 3-3.5 हजार फूट जाते ती वरती असं सांगतात. म्हणजे विमानाच्याही वर असतात कधी. एवढी भयान गगन भरारी असते गरुडाची. आणि ती गरुडीन वरती जाते. 5-7 गरुड तिच्या पाठीम बाजूला राहतात. ती वरून ती काडी सोडून देते नौकोते महाराज. बाबा भोवर महाराज जोपर्यंत ती काडी दिसते ना तोपर्यंत गरुडाने हालचाल करायची नाही. आणि काडी दिसायची बंद होते का मग वरून सुसाट वेगाने खाली यायचं आणि काडी पडायच्या आत उचलायची. जो गरुड काडी पडायच्या आत उचलल त्याच्यावरती त्याला म्हणते येस, त्याला लाईक करते. पण एकदा नाहीच देऊ परीक्षा घेत. दिवसातून 3दा परीक्षा घेते 3दा उचलावं लागते. याचं कारण काय. गरुडामध्ये विशेष प्रकारची सापाची शिकार केली जाते. कोणत्या येरुळ फिरुळ ते पानडतले पंधडतले साप खातं काय ते पंधडवार पे काय ते पंधडा पंधडतले नाही खात ते. हिरे निळे नाही खात ते.
किंग प्युअर नागाचीच शिकार करत ते. असं आहे त्यांच्या जातीमध्ये, नागाला गपक्यान पकडायचं पंजा आणि उडत चालायचे. ती पंखाची भरारी म्हणजे काय साधी नसते, ते असे जातात. नाग सुटायचा प्रयत्न करतो पण सुटू देत नाही. पण यदा कदाचित अनावधानाने जर सुटला आणि खाली पडायच्या आत जर परत उचलला तर शिकार त्याची, जर खाली पडला तर पुन्हा त्याला चोच लावायची नाही. हा गरुड जातीतला नियम आहे. आणि मग महाराज ती काडी पडू द्यायची नाही. म्हणजे पती परफेक्ट आहे, गांग्या गुंग्या नाही. आज्याच्या बापाच्या जीवर उड्या आणि आणि तुमच्या पोरीला नवरदेव पाहताना सुद्धा आज्याच्या बापाची प्रॉपर्टी पाहू नका. त्यांनी काय केलं हे पहा. त्यांनी कोणती गाडी घेतली, का तिने इकलं 1.5 गुंठा मग गाडी घेतली, त्याच्यावर मागून नाव टाकलं नाथखोळा. हे नका भाऊ तुम्ही. ते स्वतः काय केलंय त्यांनी बघा. आज्याच्या बापाच्या प्रॉपर्टीवर तर येडे उड्या आणते. आणि म्हणून ती गरुडीन त्याची परीक्षा पाहते. आणि महाराज तिच्या बरोबर लग्न होतं. आणि मग त्यांचा 2 BHK 1 BHK कुठेतरी राहतो समुद्राच्या कडेला. तिथं 2000 फूट डोंगराचा कडा आणि डोंगराच्या कडेला एक झुडूप उगलेलं काटेरी. आणि त्या काटेरी झुडपावरती तिथं ती गरुडीन घरट आबडधोबड विनतीन त्याच्यात अंडे घालते. अंड्यातून पिलं 21 दिवसात बाहेर निघतात. सोनेरी गरुडणीची पिलं 41 दिवसात बाहेर निघतात. पिलं बाहेर निघले का ते अंडाच असतात, त्यांना काय पंख नाही, काहीच नाही. मासाचे गोळे चोचण डोळे. 7-8 दिवस आपल्या पंखाखाली ठेवतील. 8व्या दिवशी ती गरुडीन त्या पिलाला, आपल्या एका पिलाला चोचीत घेते. खाली किती फूट समुद्र आहे? 2000 फूट समुद्र खाली आहे. डोंगराचा कडा आहे. वरूनच टाकून देते ती त्याला. पिल्लूला मांस नाही, इथं मांस आहे फक्त पंखाच्या जागेवर. ते फक्त ते मांस हलवतो. पडतो की काय, मरतो की काय, जातो की काय, वरच मरल, दगडवर पडतोय, फुटतोय मी, माशाचा घास होतो मी, आता मरणार आहे या जीवाच्या आकांतानं. ऋषी महाराज ते असं एवढे मांस हलवत राहतं नुसतं. खाली पडणार तर वरून त्याचा बाप येतो, गपकन त्याला उचलतो, वर गारट्यात नेऊन टाकतो. ही लग्नाच्या अगोदर गरुडनीनं आपल्या होणाऱ्या मालकाची घेतलेली परीक्षा. आता ती गरुडीन आपल्या पिलाच्या पंखामध्ये बळ कितव्या दिवसापासून भरायला लागली महाराज? बळ कितव्या दिवसापासून? त्याला पंखही नव्हते, पखात जागेवर फक्त मांस होतं. हेच बळकट करण्याकरता 7व्या दिवसापासून तिनं ट्रेनिंग चालू केली. तुम्ही तुमच्या लेकराला कितव्या दिवसापासून प्रपंच चांगला कर याची ट्रेनिंग चालू केली? होय, तुम्ही फक्त एवढं शेजारणीला होय बरं का मंगल काकू, काय मा पोरग एकटं कोंबडी खात रसा पियत आणि बरं उभीन झेंडळ उभीन. उभी झेंडळी काही साधी नाही बाबा. बसायच्या आत मागून संडाचं भिताड भरून मोकळा झाला बे टार कान. भले शितुडे कानवर आणि पोटरीवर त्याच्या. तुम्ही याचा विचार करा. इकडं सुशिक्षित मंडळी आहात, तुम्ही शिकलेले आहात. सगळ्यात जास्त दवाखाने पक्षाचे आहेत का माणसाचे आहेत? पशु चिकित्सक सगळ्यात जास्त डॉक्टर आहेत का मानव चिकित्सक सगळ्यात जास्त डॉक्टर आहेत? किती डॉक्टर कोणते सगळ्यात जास्त? पशु चिकित्सक. सगळ्यात जास्त रोग कुणाला आहे बरं? बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, पनीर भाजी, पनीर टिक्का, रोटी, तंदूर रोटी, सोयाबीनची चिल्ली, पनीरची चिल्ली, कोंबडी वडा, इथं कडकनाथ मिळेल. बालिंग्या स्पेशल स्पेशल कंदूर थाळी 140 रुपये. हे कोण खातो? कोण? माणसं. बँक मध्ये बॅलन्स कोणाचा आहे महाराज? खाते कोणाचे? का आले का चिमणीचे खात्यात 3000? होय, चिमणीचे खात्यात 3 आल्यावर तिथं मग तुझी चिमणी उडाली भुरभुर.
आमचा शिरप्या बी चकला. कोणाकडे या सुविधा? माणसाकडे का पक्षाकडे? तरी पक्षी एवढे स्टँडर्ड का? महाराज काय एवढे स्टँडर्ड आहेत? कारण की त्यांचं जीवन, त्यांचा आहार आहे तोच आहे. तुम्ही बाबा आता तुमचं वय किती साधारण? जवळ जवळ 90. बरोबर. तुमच्या लहानपणी तुम्ही कावळा पाहिला होता का? तेवढाच आहे का वाढा काही 2-1 किलो झाला? तेवढाच आहे का? बरोबर. माझं सांगण्याचं मतितार्थ लक्षात आला का तुमच्या? चिमणी पाहिली होती का वय मंगल काकू? लहानपणी चिमणी हाय तेवढीच आहे का 1.5 किलोची झाली? होय सुनीता अक्का झाली 1.5 किलो झाली चिमणी. मग कोणाचा बुवाचा वारडा? पक्षाचा वारडा का बयाचा आणि बाबाचा वारडा? कोणाचा? होय कोण डाएट प्लॅनवर कोण जगतं? पक्षी जगतात का माणसं जगतात? डायजेशन कोणाचं छान आहे? पचनक्रिया पक्षाची का माणसाची? बोला ना. पक्षाची. रोग कुणालाच नाही पक्षामध्ये. असल ते मध्ये आलता ते स्वाईन फ्लू, ते माणसामुळे आलता. आपण गाईला पांगळ केलं ऊस खाऊ घालू घालू, तिची साखर वाढिली भाऊ आपण. आपण काय गायामध्ये अंगात धरीत नव्हत्या पांगड्या त्याच्या पायड्या उठल्याच नाही. बरं ढोबड सळली त्यांची. काय खाऊ घातलं म्हणे ऊसाची कुट्टी, शुगर वाढली त्यांची. महाराज एक लक्षात असू द्या, ते त्यांचा आहार सोडत नाही म्हणून फिट आणि तंदुरुस्त आहे. आम्ही नको ते खायला चालू केलं. आमच्या जीवनामध्ये मोकार रोग आले. मायबापांनो मोकार रोग आहेत. मोकार 4 वर्षाच्या पोराचं डायलिसिस चालू आहे. किती? 4 वर्षाच्या पोराचं डायलिसिस चालू आहे. पहिलीला जाणारं पोरग चष्मा जर काढून ठेवला ना तर त्याचा फोन चालत आहे. आमचा DNA किडका झाला, आमचा बीज किडकं झालं. याच्याकरता बाप फार स्टँडर्ड लागतो. रक्ताचा लागतो, बीजाचा लागतो, आहाराचा लागतो. बाप कसा असावा मायबापांनो? जगी ऐसा बाप भावा 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 भावा, जगी ऐसा बाप भावा 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 भावा, जगी ऐसा बाप भावा भावा, जगी ऐसा